हिंदू धर्माचं नवीन वर्ष, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीशी. गुढी उभारायची असेल तर सत्कर्माची, स्वधर्माची, निष्ठेची ही गुढी उभारा. लोक कधी मान्य करतील ज्याचा त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. पण कडक उन्हाळ्यात सुद्धा वृक्षाला पालवी फुटते. मायबाप निसर्ग सांगतो की हे माझा पुनर्जन्म, हे खरं नवीन वर्ष आहे. मायबाप शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला. गुढीपाडव्याचा पवित्र दिवस, ब्रह्मदेवानं सत्ययुगाची सुरुवात केली. गुढीपाडव्याचा दिवस आणि प्रभू रामचंद्र अधर्मावर मार करून धर्माचा विजय अयोध्येत महागरे आले. गुढीपाडव्याचा पवित्र दिवस. ज्ञानोबरांची गोवी, मी अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जन माणसं एकत्र झाले पाहिजेत तर या जगामध्ये सुखाची गुढी उभारली जाईल. किती प्रश्न आहेत सध्या, आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत, देशाच्या सीमा राखण्यापासून ते पर्यावरणापर्यंत. सज्जन माणसं ज्यावेळेस शांत राहतात त्यावेळेस महाभारत होत असतं मायबाप. त्याच्यामुळे सज्जनाने धर्माची, विजयाची, आनंदाची गुढी उभारण्याकरता सध्या एक व्हावं तर धर्म टिकणारे मायबाप. आणि हा गुढीपाडवा आपल्या जीवनामध्ये सुखाचा, समृद्धीचा, ऐश्वर्याचा, भरभराटीचा जावा यासाठी धर्म, आचार, विचार आपल्या जीवनामध्ये असावं. ही ज्ञानाची, वैराग्याची आणि भगवंताच्या प्रेमाची गुढी आपल्या जीवनात उभारली जाईल. त्यावेळेस खरा गुढीपाडवा संपन्न होईल. विडवलं तुकोबारा म्हणतात, दुर्बुद्धी माझ्या अंतकरणामध्ये, मनामध्ये कधी निर्माण होऊ देऊ नको, ही मागणी तुकोबारा भगवंताकडे करतात. विडवलं मुळात दुर्बुद्धी ते मना हेच सूत्र जुळत नाही. म्हणजे कसं काय, दुर्बुद्धी आणि मन, बुद्धी आणि मन याचा संबंधच काय? प्रश्न काय? दुर्बुद्धी ते मना. अहो मनात कुठं दुर्बुद्धी असते का? विडालं नाही, बुद्धी हा विषय कुठला आहे? डोक्यातला आहे ना, आणि मन विषय हृदयातला आहे. मग हितली बुद्धी हिकडे संबंध आला कुठं? विडालं डोक्यात दुर्बुद्धी येऊ देऊ नको, हे सोपं सूत्र जुळतंय. पण मनात दुर्बुद्धी, मन वेगळं आणि बुद्धी वेगळी. आणि तू कोबर अशी उलटी मागणी कस काय करतात? विडालं त्या जर उत्तर आहे का, बुद्धी जरी डोक्यात असेल आणि मन जरी हृदयात असेल तरी बुद्धीचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे. म्हणजे कसं काय, बुद्धी आणि मन आणि आणखी दोन त्याचे बंधू आहेत, असे 4 जण हे अंतकरणाचे प्रकार आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्ञानोबाऱ्या सांगतात हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाचे 4 प्रकार आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्यामुळं अंतकरणाच्या ह्या प्रक्रिया. विडवलं मन, अंतकरण ज्या वेळेस चिंतन करत असतो त्यावेळेस ते चित्त होतं. अंतकरण ज्या वेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ते बुद्धीच्या स्वरूपात प्रगट होतं. अंतकरण संकल्प विकल्प ज्या वेळेस करतं त्यावेळेस ते मन होत असतं. आणि अंतकरण ज्या वेळेस मीपणाची जाणीव करून देत असतं त्यावेळेस तो अहंकार होत असतो. विडवलं त्याच्यामुळं बुद्धी जरी डोक्यात असेल ते कंट्रोल हितून होत असतं. त्याच्यामुळे अगोदर मन जर जिंकलं तर बुद्धीचा विषय जिंकण्यात येतो. विडवलं अहो तुकोबार आहे, तुम्हाला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका अशी मागणी तुम्ही करता. ज्याचं त्याला कळाव ना. आपण तांबाखू खायची देवाला म्हणायचं मला तांबाखू खाऊन देऊ नको अशी बुद्धी मला दे, पडतंय का? आपण दनादन मंदिरात पात्या खेळायच्या देवाला म्हणायचं मला चांगली बुद्धी दे. अहो ही आपल्या कंट्रोल पाहिजे ना. मग मला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको, देवाचा काय संबंध आहे ह्याच्यात? विडालं संबंध आहे, कारण माणसाची बुद्धी परिस्थितीनुसार बदलली जाते आणि परिस्थिती देवाच्या हातात आहे. त्याच्यामुळे देवानं कृपा केली तरच सद्बुद्धी निर्माण होऊ शकते. विडालं आणि सद्बुद्धी दिसायला छोटी असेल तिची पावर मोठी. ज्ञानोबाऱ्या सांगतात जैशी दीपकलिका दाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धीला कधी बारीक म्हणायचं नाही. बिंब तरी बचकेची एवढे आणि पण असं मुठीतच मायबाप सूर्य असा मावता येतो, डोळ्यावर चमकायला लागलं. तसं सद्बुद्धी छोटी जरी असेल तरी पॉवरफुल असते. विडवलं आणि सद्बुद्धी दुर्बुद्धी कळाय सुद्धा बुद्धी लागते बर का. आता काय कायची बुद्धी इतकी जड आहे, तुकोबर आहे म्हणले त्याच्यापेक्षा दगड बरे. तुका म्हणे आईशी आवाज द्यावा, बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे. देवाना हायकोर्टाने तर डायरेक्ट प्रमाण दिलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूर
हरिमुखे म्हणा हरिमुखे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आवाज द्या. हॅलो रिटर्नच्या द्या. देव प्रेमानं मिळतो पण बुद्धीनं कळतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव आहे मायबाप. त्याच्यामुळे माणसाची बुद्धी जाग्यावर पाहिजे. हा आणि तुकोबाराने तीच मागणी केली. दुर्बुद्धी ते मना, वाईट विचार वाईट बुद्धी माझ्यामध्ये निर्माण होऊ देऊ नका. कदा नुपजो नारायणा. तुकोबार आहे. अहो तुम्ही संत आहेत, देवाची भक्ती करतायत, तुम्हाला कसं काय दुर्बुद्धी निर्माण होईल? तुकोबार आहे मला माझ्या सोडा. देवाची भक्ती करणारे लांबचे झाले. देवाच्या घरात जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा दुर्बुद्धी सुचली. आम्ही त्याला लांबची माणसं आहेत. लांबचा सोडा देवाचा मुलगा, त्याला दुर्बुद्धी. ही दुर्बुद्धी लय वाईट आहे बरं का. देवाचा भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम चांगला होता पण संगतीने बिघडला. विडल आणि दुर्बुद्धी 3 कारणामुळे सुचली जाते. एक भूक, भूक लागल्यावर बी दुर्बुद्धी सुचू शकते बरं का. संगतीमुळे दुर्बुद्धी आणि संस्कारामुळे दुर्बुद्धी. संगत वाईटाची होती. देवाचा मुलगा साम, नीट ऐका दुर्बुद्धी किती वाईट आहे. मुलगा होता, मित्रांच्या संगतीनं बिघडला. गावात साधू महाराज आलते आणि देवाच्या मुलाला स्त्रीचे कपडे घातले आणि पोटाला चिंध्या बांधल्या. साधू पशी जाऊन म्हणले सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी? दुर्बुद्धी. काय गरज आहे का येड्यावानी करायची? सगळं चांगलं चालू सुखानं खाना, चुकीचे पावलं घाला टाकता. विडलं देवाचा मुलगा आहे, राजा युवराज आहे, काय गरज आहे साधूची थट्टा करायची? दुर्बुद्धी. गप बसून देणार नाही. पोटाला चिंध्या म्हणल्या सांगा म्हणजे मुलगा होईन का मुलगी? मला एक जणांनी विचारलं होतं, बायकोला घेऊन आलं पाया पडलं 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको, ते मला असू द्या, मला बी घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणतात त्यांना घ्यायचंच असतात. गावात बी तर एका नको नको, त्याला पहिला सत्कार करायचा म्हणजे परत व्हाय व्हाय करीत नाही. ती नको म्हणतात, तो पहिला गोतवायचा म्हणजे लॉक होऊन जातो तो. आणि मग मी टाकलं खिशात. आणि ते मला महाराज ही माझे मिसेस आहे. मला छान आहे तुमचा लक्ष्मीनारायण. इको कमी ठेवा, आवाज द्या फक्त. लक्ष्मीनारायणाचा जोडा आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 1000 दिल्यात, हिला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? आता पोरगा आणि पोरगी जर मला कळत असलं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का? पण मी प्रश्न मनाला केला, हे विचारते म्हणजे मुलाचीच अपेक्षा आहे. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या. पोरगा नाही झाल्या मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार ना तर मुलगी होणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे ना? काय मुला मुलीत भेदभाव करतात? सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत सध्या. विडवलं गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात. तुम्ही फक्त पती, ह्या राष्ट्रपती. देश मोदी साहेब सुद्धा पंतप्रधान आहेत, मालक नाही. प्रधान राजा नसतो, प्रधान प्रधान असतो. मेन बॉस राष्ट्रपती. द्रौपदी मुर्मू ही स्त्री शक्तीची ताकद आहे. त्याच्यामुळे मुलीला कमी समजू नका. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो, तो बी नीट जन्माला आला तर. मुलगी सासराने माहेर दोन्ही कुळाचा उद्धार करते. म्हणून एक वाक्य सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मल्यातील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण अगोदर मुलगी तर आली पाहिजे ना. आणि मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहून आला आणि चहाला जर दूध नसलं, मुलाला दूध आणायला 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठीत दाबते, फुलपत्र झाकून निघते, चहा पाजून पाहुणा रिटर्न. आईला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोराला लावा दूध आणायला, तांब्या ठोकळा टाकताना तांब्या पाहुण्या पुन्हा खाली तर दूध आणा निघालो. अरे ब्यांजेतला खुळखोळा वाज येतो का काय? दसकाटा खैर रे तुला. सांगा महाराज याला मुलगा होईन का मुलगी? दुर्बुद्धी. साम कृष्णाचा मुलगा. ही तुकोबारा का मागणी का? देवाच्या पोराला दुर्बुद्धी सुचली राव आणि साधूची थट्टा केली. साधू महाराज म्हणले हो का, साधूची थट्टा करू नका. उगा आमचा जर एखादा शब्द गेला तर तुमच्या बापाला सुद्धा शब्द चुकणार नाही. तुम्ही आपलं जसं मूळ स्वरूप आहे तसं घ्या, माघारी जा, पाया पडून येड्यावानी करू नका.
नाही नाही म्हणले मग तुम्हाला कळतच नसन. अशी बी आहेत ना, लय ठोकार माळा घातले रिटून गंधन लय वारी करतात. मग सांगा. साधू महाराजाला राग आला. आहे मुलगा, वेश मुलीचा धारण केलाय, पोटाला चिंध्या मानल्या तर मुलगा होईन का मुलगी? साधूला राग आला आणि शाप दिला, जा मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही, ह्याला लोखंडाचं मुसळ होईन मुसळ. आणि नुसतं मुसळ होणार नाही, हेच मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करील. साधूनं शाप दिला. आणि मग बाकीची पोरांनी शाप ऐकल्यावर तिघाला मराय थांबतात. संकटात कोण साथ देतो? कोणीही मित्र कुत्र भित्र कोणी नसतं. संकट आल्यावर मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात. ते आपलं आपल्यालाच मरावं लागतं. जवळ सांबाला शाप नव्हता तोवर लय त्याच्या गुळाला मुंग्या चिकाटतात. तसं जेव्हा शाप बसलाय चिंगाट पळून गेली मित्र भित्र, एकटा साम म्हणला मित्र गायब. सुख में सब साथी दुःख में ना कोई. परिस्थिती तुमची चांगली असेल तर लांबची माणसं सुद्धा जवळ येतात. तुमच्याकडे खपक्या नोटा असतात ना, वजनदार परिस्थिती असेल ना, लांबची सदा माणसं म्हणतात आमच्या जवळचा पाहुण्यात येऊ, आमचं लय जवळू नाही का, नोटा आहेत ना. आणि तुम्ही भिकार असू द्या जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का रे. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पोलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पोलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे, साले सब पैसे के भाई. कोण खातो? नोटाला किंमत आहे. परिस्थिती शाप बसला गेली बाकीचे पळून. आणि ऐका, आवाज द्यावा थोडा, लांबून खेचलं पाहिजे, साधा आवाज ठेवा फक्त. रिटर्नचं काय होते काय, थोडा बॉक्स माग काय घेता का, शिट्टी मारत आहे का, असं लय आरडावं लागते जरा. देवाचा मुलगा साम साधूचा शाप बसला. आणि ऐका, मुसळत झालं बरं का. आता म्हणले ही तर यादव कुळाचा नाश करणार आहे, म्हणले आपणच ह्याचा नाश करू. उकळात घातलं, मुसळ कुठलं माय बारीक लोखंडाचे किस तुकडे केले, दिले समुद्रात फेकून. फेकून दिले तरी ते गप बसलं नाही. साधूचा शब्द आहे. देव असू नाही तर देवाचा बाप असू नाही तर दोन्ही संघच असू. हा साधू कशाला म्हणायचं, ज्याने 6 धुतले तो साधू. लोखंडाचे तुकडे जे समुद्रात फेकले त्याच तुकड्यापासून लव्हाळे निर्माण झाले. त्याच लव्हाळ्याचा शिकारानं बाण केला आणि तोच बाण भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला लागला. साधूचा शाप देवाला भोगावा लागला. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. अरे देवा, आम्ही अशी मागणी का करतो? आम्ही तुझी भक्त आहेत, पण तुझं रक्त आहे, तुझा DNA, तुझा मुलगा आहे. त्या सांबाला दुर्बुद्धी झाली, तुझ्या कुळाचा नाश झाला. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. म्हणून बाबा, माझी दुसरी काहीच मागणी नाही, एकच मागणी, अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धि दे मना
ते म्हणा कदा कधीच नुपोजो जन्मच घेऊन देऊ नको नारायणा पाया पडतो रे बाळा. दुर्बुद्धीचा कधीच माझ्या मनामध्ये अंतकरणामध्ये जन्म होऊन देऊ नको. दुर्बुद्धी नको म्हणजे सद्बुद्धी द्या. निर्णय क्षमता ही बुद्धीची असते मायबाप. साधू महाराज नावेतून प्रवास करत होते. बोलू नका बोलू शांत राहा. आणि 4-5 बुद्धी नसलेली पोरं त्याच नावेत होते. साधू महाराजाचे डोळे जखून आपलं भजन चालू होतं. त्या पोरांची बुद्धी बदलली. म्हणले साधूची थट्टाच करू. टुचून बोलायला सुरुवात केली. टुचून बोलणं ही सुद्धा दुर्बुद्धी बरं का. हा, आणि लोक चांगल्याला जास्त टुचून बोलतात. आम्हाला सुद्धा काय काय नीट बोलत नाही. मी परवा सकाळी कीर्तनाने निघालो. मला चौकात एक जण भेटला. जे हरी मला जे हरी. ते मला माऊली कुठे आहे आज खेळ. अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय खेळ. मी म्हणलं खेळचं पण खेळ मांड्याला वाळवंटी बाई नाचती वैष्णव बाई रे. आम्ही खेळाडूच आहेत. खेळिया माझी हनम्या शाना. वारकऱ्यांचा काय खेळ साधा असतो का. एकदा वारीत येऊन बघा मग रिंगणातला खेळ कळण विठ्ठल. पण दुर्बुद्धी गावात एखादा पेताड असन आणि चांगल्याच्या संगती जाऊन त्याला सद्बुद्धी झाली आणि त्यांनी माळ घातली. गावात पार रावल्याने गप मार राव का नाही. पण ह्यांना दुर्बुद्धी असते. त्याची सद्बुद्धी ह्यांना खपत नाही. त्याला टोचून बोलणार थपला काय बुका. गंधन बुकान हरिपाटन काकडा ज्ञानेश्वरीन आळंदीन दिहून पंढरीन पैठण. आता विमानाची न्यायला त्यो म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं. दुर्बुद्धी गप मारणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणार नाही. स्वतः करणार आणि करणारला करून देणार नाही. ही बी दुर्बुद्धी. विडवलं काही प्रश्न करतात. एक जणाने कीर्तन ऐकलं. माझा कीर्तनाचा विषय झाला. जसं पेरेल तसंच उगवतं. काय चुकलं माझं. ज्ञानोबऱ्यांची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचो ज्ञान उपजे पाहिजे त्याची देखे जे दर्पण आदरे. आरशात बघाल तेच दिसतंय. जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे. पण त्याला दुर्बुद्धी सुचली. ते कीर्तन संपल्या मला भेटलं. मला महाराज पेरेल तसं उगवतच नाही. मला झालं काय. मला शेंगदाणा पेरलं त्याला टरफल कुठून येतं. अगं बरं का त्याची बुद्धी. त्याने डोकं कसं लावलं. मी म्हणलं शेंगदाणा आला ना. नाही आज शेंगदाणाला वरचं फोलक टरफल यायचा काय संबंध. डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे. मला ते हलू न दे ना उत्तर द्या. फुकट देत नाही. म्हणलं मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्याने असा कपात चहा ना मला धरा. मला हा मला फक्त चहा. तो मला चहाच आहे. म्हणलं बिस्किटाचा जाळ कर. कप बी नको नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल. म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. आम्ही बी काय कमी बुद्धीचे आहेत का काय तवा विडवल. चांगलं चालू असताना सुद्धा खुसपाट काढतात. सप्ते बंद पाडायचे काय कांची धोरण. दुर्बुद्धी हे दुर्बुद्धीच आहे ना. बरोबर का नाही. हा चांगल्याला कधी चांगलं मानणार नाही. पुढं होऊन करणाऱ्याला का मी म्हणतो त्यांची वाहवा करू नका. पण निदान नाव तरी ठेवू नका. ही बी दुर्बुद्धीच आहे. विडल साधू महाराजाचं भजन चालून 4-5 पोरं टुचून बोलायला लागली. म्हणले काय म्हणले खरं रे ह्या वारकऱ्याचं आणि गांधावाल्यांचं दुनियाचे ते लाबाड आहेत हे म्हणले. साधू महाराज तरी शांत. आपल्या शब्दाचा पुढच्यावर परिणामच होत नाही. काय अंतकरण असं साधूचं. कुणी काही बोलले नाही. मला बोलतात असं कधी मनाला वाटूनच घेऊ नका. शांत राहा. संयम डळून द्यायचा नाही. साधू महाराज शांत आहेत. ते मला असे बोलत नाही का. परत मग त्यांची थट्टा पंचाच वड शर्टच वड. तरी साधू महाराज शांत. तरी साधू बोला ना. दुर्बुद्धी सांगतो बरं का. शेवटी एक जणांकडे टाचणी होती. म्हणजे टाचणीनं साधूला टोचवा म्हणले. म्हणजे शारीरिक छळ झाल्यावर तरी म्हणले बदलते. टाचण्या टोचायला सुरुवात केली. तरी साधू शांत. म्हणले काय. आणि साधू शांत काय होते. त्यांची अवस्था कशी. असं ऐसा कोठे असायचं कोठे आठवायचे नाही. असं ऐसा कोठे असं ऐसा कोठे आठवायचे नाही. असं ऐसा कोठे असं कोठे आठवायचे नाही.
लय घासावी लागते. होय बापू, एवढं सोपं नाही. आवाज द्या. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही, चालत्या त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात येत. तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही शिकला रे, नाही शिकला. तू अजून 2-4 महिने माझ्याकडे क्लासला यायची तर मी येडा होईन, पण तू शिकणार नाही. तू पहिलं घर गाठ. पाकवास दिला तर शाईच पाडली, पेटी दिलं तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळा तर बोट घेऊन घेतली, येण्याच्या खोट्या उपासल्या. तू एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी. तेरे बस के बात नाही, ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य काढून दिले. हे इतकं सोपं नाही. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. हा, आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. साधूचं अंतकरण कसं आहे? आसवाईसा कोटे देहीचं विदेही बघतायसे जाना. टाचण्या टोचा सुरुवात केली तरी साधू शांत आहेत. देवालाच राग आला. साधू किती सहन करीन, पण देव सहन करत नाही बरं का. त्याच्यामुळे संताची निंदा करताना सावध राहा. साहत नाही गोविंदा त्याचे काय. संत सहन करतील, साधू सहन करतील, पण तुम्ही केलेले साधूची निंदा देव कधी सहन करीत नाही. अवतार घेऊनच काटा काढणार. देवाला राग आला. साधू महाराज शब्दाने बोलतायत, टुचून बोलतायत, शर्ट वडतायत, आणि शेवट पर टाचण्या टोचवायला लागले तरी तुम्ही बोलत नाही. सांगा ह्यांचं काय करू? देवा तू कायला लोड घेतो? आमचं आम्ही बघून घेऊ ना. बघा बरं का साधू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही नाही नाही म्हणले, मला सहन होत नाही म्हणले. माझ्या भक्तावर जर काय आपदा आली, संकट आली तर माझी जबाबदारी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. साधू महाराज बोट आता निम्म्या डोहात आली म्हणले. बरोबर मधी मिनिटातच बोट पलटवतो. ह्याला एकाला पाहायला येत नाही, जाग्या बुका करतो म्हणले ह्यांचा. सांगा बोट पलटू का? साधू महाराज म्हणले भगवंता पलटवायचीच असेल तर ह्यांची बुद्धी पलटो. बोट पळून याला म्हणायचं साधू. बोट पलटून काय करणार आहे म्हणले? ह्यांची बुद्धीत बदल घडवा. ह्यांची जी दुर्बुद्धी आहे ह्याचं परावर्तन सद्बुद्धीत करा. याला म्हणायचं साधू. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा विडल. नाही नाही, रावणाला काय कमी होतं म्हण. सप्तकोटी शुद्ध कांचनाची बायकान पोरण संपदान ऐश्वर्यान जगात नावण, त्याचं साम्राज्य सगळं सुखानं चाललं होतं ना. काय सीतेला पळून न्यायची गरज आहे? दुर्बुद्धी विडल. एक दुर्बुद्धी सगळ्याचा बुका केला. लंका गेलीन, पोरं गेलीन, राक्षस गेलीन, साम्राज्याचं सगळं धुरळा करून टाकला. एक चूक किती महागात पडते हे लक्षात ठेवा. इतकी दुर्बुद्धी खतरनाक आहे. विठ्ठल रामाचं राज्य सुखाने चाललं होतं, पण म्हाताऱ्याला चित्र असते. हे मंत्रा एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारीच बसायची, आणि कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने काजू बदाम खाल्लं फुकाटचं. म्हातारीकडून 22 किलो त्याचं वजन वाढलं. तो म्हणला आजी मला का काजू बदाम खायला देता? म्हातारी म्हणले बाबा माझं वय झाले 90, माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाहीत, म्हणून चगळल्याला तुला देते. मंथरा असल्या म्हाताऱ्या ही चित्र आहेत. अहो सुखानं चाललंय राव त्यांचं रामराज्य. त्या बिचाऱ्याचं लग्न झालंय, सीता आली, या सुखानं संसार केला असता, त्यांचा राज्याभिषेक होणार होता. पण या मंत्रेला दुर्बुद्धी सुचली, आणि तिची दुर्बुद्धी तिने कैकेच्या मनात भरली, आणि तिने परत दशरथ राजाकडून वचन मागून घेतलं. राज्यावर बसणारा माझा राजा राम दुसऱ्या दिवशी वनवासात निघाला. कशाची ताकद आहे? दुर्बुद्धी. विठ्ठल म्हणून मागणी करतात. आवाज दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. मला दुर्बुद्धी नको. ठीक आहे महाराज, दुर्बुद्धी नको म्हणजे तुम्हाला पाहिजे सद्बुद्धी. मग सद्बुद्धी म्हणजे नेमकं काय? अभंगाच्या दुसऱ्या Hey
जय हो जय हो